नमस्कार सर्व मंडळींना माझा नमस्कार. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय दर्तमित शरीरम. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी झाडे फळांनी भरतात, नद्या दुसऱ्यांच्या उपयोगासाठीच राहतात आणि त्या वाहत असतात, गायी दुसऱ्यांसाठीच दूध देतात. तसे हे शरीरही दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठीच आहे आणि म्हणून या शरीराचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करायचा नसून तो आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि गावासाठी केला पाहिजे. याचं एक संस्कार पीठ लोकांच्या मधून अतिशय सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण झालेलं आणि अलीकडच्या काळात अशी व्यक्ती पुन्हा भेटेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बहुजन समाजाला जाग यावी, त्याचे परित्राण घडावे यासाठी प्रयत्नशील असणारी कर्ती माणसे किती झाली. निरक्षरता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यांच्यापासून खेड्यापाड्यातल्या भोळा भाबडा समाज कधी सर्व संकटातून मुक्त होईल या सर्व गोष्टींची चिंता करणारे काही समाज पुरुष आपल्या महाराष्ट्रात घडून गेले. आणि याच्यात जर कोणाचं अग्रभागी नाव घ्यायचं असेल तर ते नाव आहे संत गाडगे बाबा. विचारांचा गोंधळ न करता सर्जन सुलभ आणि सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत आजन्म ते विचार आपल्या समाजासाठी मांडणारे बाबा लोकांना विचारित, आम्ही अडाणी, आम्हाला धर्म कळत नाही, आम्ही वागावे कसे, जगावे कसे. बाबा त्यावेळेस त्यांना सांगत, धर्म सांगायचा नसतो बाबांनो, जगायचा असतो. धर्म ग्रंथात नसतो, धर्म जीवनात असतो. जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं, यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं. यश म्हणजे काय? तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेलेल्यांना अन्न द्या आणि जे उघडे नागडे आहेत ना त्यांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, अंध अपंगांना औषधोपचार करा, जे दुःखी निराश असतील त्यांना हिंमत द्या, जगण्याची हिंमत द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, मुला मुलींचे शिक्षण द्या आणि त्यांना गरीब तरुण तरुणींचे विवाह ठरवा, त्यांचे ते पार पाडा. बाबांनो, कर्ज काढू नका, चैन करू नका, कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा, निरंतर उद्योग करा. हा गाडगे बाबांचा संदेश आहे. बाबांचे सांगणे, वागणे आणि जगणे यात अजिबातही तफावत नव्हती. म्हणजे तुकोबांचं वचन तुम्हाला आठवतंय का? बोले तैसा चाले, तयाची वंदावी पाऊले. महाराष्ट्राच्या इतिहासात सतत 50 वर्ष झपाटलेल्या स्थितीत जनसामान्यांचे प्रबोधन करण्या, जीवाच्या आकंदाने जग करणारा माणूस तो लोकोत्तर महापुरुष झाला. आणि तो महापुरुष होण्यासाठी समाजासाठी काय काय खास्ता खाल्ल्या ही गोष्ट जर आपल्या सर्वांसमोर मांडायची असेल तर त्याचं उत्तम आणि अतिउत्तम उदाहरण देईल मी. ते गाडगे महाराजांचं आहे. गाडगे बाबा एक विलक्षण दर्शन होते. ते मुलखा वेगळ्या ध्यानात होते. म्हणजे बाबांच्या अंगात धड सदरा नव्हता, चिंध्यांची गोदडी हेच त्यांचे महावस्त्र होते. तुटक्या पादत्राणांचे जोडे पायी विजोड असत पा, म्हणजे एका पायात एक चप्पल, दुसऱ्या पायात दुसरी चप्पल. लोकांनी टाकलेल्या खेटरातून बाबांनी केलेली ती कलाकृती असे. त्यांच्या डोईवर फुटके मडके असे. भोजनाच्या वेळी थाळी आणि नंतर ते शिरस्त्राण म्हणून ते वापरत. बाबांनी कशाचाही संग्रह केला नाही. असंग्रह वृत्तीने ते जगले. त्यांनी धर्मशाळा काढल्या, घाट बांधले. हे सगळं बाबांनी का केलं, कोणासाठी केलं, कशासाठी केलं हाही प्रश्न आज समाजापुढे आहे. कोणासाठी जर काय केलं नसेल तर मी स्वतःसाठी काही करणार नाही. अन्नछत्रे आणि सदावर ते उघडली. फिरते दवाखाने सुरू केले. कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जी स्वच्छ भारत अभियान सुरू केलंय त्याला बाबांनी 50 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. म्हणजे किती मोठी दूरदृष्टी असेल ते आचार्य अत्रेंनी आपल्या एका भाषणात सांगून ठेवलंय. आचार्य अत्रेंना गाडगे महाराज खूप आवडत आणि एकदा गाडगे बाबा पंढरपूरला गेले आणि त्या मंदिराच्या बाहेर साफसफाई सगळ्या लोकांनी केलेली घाण ते काढत होते. आत्रे म्हणले, बाबा चला पांडुरंगाला भेटून येऊ. ते म्हणले, जा तुझ्या विठोबाला जा, विचारून ये तिथे आतमध्ये काय करतोयस म्हणावं, ये बाहेर बघ तुझे लोक काय करतायत, तुझे मंडळी काय करतायत, किती घाण केली त्यांनी. म्हणजे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला न भेटणारा पण प्रत्येक माणसात पांडुरंग पाहणारा हा एवढा मोठा महापुरुष या महाराष्ट्रात घडलेला आहे. पण स्वतःला पैशाला त्यांनी कधी हात लावला नाही. ते कधी गादीवर बसले नाही, सतरंजीवर सुद्धा बसले नाहीत. पडले जे तिथंच झोपले. त्यांनी जमिनीला आपली गोधडी बनवली आणि आकाशाला आपलं पांघरून बनवलं. अशा क्षेत्रात बाबा आयुष्यभर जगत राहिले. तीर्थक्षेत्रात राहणाऱ्या अनेक मंडळींना ते भेटत
परंतु कधीही देवाच्या गाभाऱ्यात गेले नाही. बाबा आळंदीला पंढरपूरला दोन्ही ठिकाणी जात, पण मंदिरात कधीच गेले नाही. पांडुरंगाला त्यांनी एक वंदन केलं. त्यांनी समाजामध्ये स्वच्छता अभियान राबवलं. लोकांमध्ये कीर्तन करून त्यांनी जनजागृती करून आणली आणि ते समाजातील त्या लोकांच्या पाठीशी उभे राहिले जे समाज घडवण्याचं काम करत होते. बाबांचे खरे रूप त्यांच्या कार्यात आणि कीर्तनात प्रगट होत. आचार्य आत्रे म्हणाले होते एकदा, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. म्हणजे बाबांचे कीर्तन हा विलक्षण दृश्य होते बा. तो एक उत्कट असा अनुभव होता. हजारो लोकांच्या मंडलाकार धारण केलेला असे. मैदानाला कुरुक्षेत्राचे रूप प्राप्त होई. मागे पुढे साथीदार नसे, पेटी तबला काहीच नसे. सांगणारे बाबा, ऐकणारे लोक, साथ देणारे सर्वांची आणि सर्वांनी. आभाळाच्या मंडपाखाली विचारांची विनामूल्य देवाणघेवाण चाले. आत्ताच्या सारखं कुणी एखादा महाराज येणार, मग त्याच्यासाठी सभागृह बुक होणार, मग त्याचे AC मध्ये प्रवचन होणार, मग त्याचे कार्यकर्ते ऐकणार, मग त्याला दक्षिणा देणार, असं काहीही नव्हतं. कधी भजन, कधी प्रतिपादन, कधी श्रोत्यांशी संवाद आणि कीर्तन रूपी सर्वात महत्वाचं माध्यम त्यांचं होतं कीर्तन. बाबा कीर्तनात लोकांना बोलते करीत, त्यांच्या मुखातून वेदांत वदवीत. त्यांचे बोलणे सॉक्रेटिस प्रमाणे संभाषण स्वरूप होते बा. असाच एक कीर्तनाचा प्रसंग आहे. बाबा लोकांना प्रश्न विचारतायत, लोक उत्तर देत आहेत. देव किती? एक की अनेक? लोक म्हणतात एक. मग तुमच्या गावात मरे आहे का? लोक म्हणतात हो. मसोबा आहे का? हो. भैरोबा आहे का? हो. मग बाबा त्यांना म्हणतात, अरे देव जर एक आहे तर मग हे कोण आहेत? दगडाला सेंदूर फासून देव होतो का रे? आणि मग जर असं जर असेल तर मोठ्या एखाद्या डोंगराला सेंदूर फासा की. अरे विचार करा जरा. दुष्काळाने हजारो लोक मुंग्यासारखे मरून पडतात. इकडे दगडाच्या देवाला आणि तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य भरता, लोकांना मात्र उपाशी मरून देता. लाखो तरुण उदरमानासाठी वनवन फिरत असतात. त्याला शिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. बाप हो, विचार करा. लोक मूर्तीवर प्रभाव बाबा करीत. लोक अंतर्मुख होतात. बाबा भजनाला सुरुवात करतात. देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला. एखाद्या खेड्यातील जीवनात बाबा नेहमी समरस होत. लोक भराभर भोवती जमा होत. भजनाने सुरुवात होई आणि मग कीर्तन अगदी रंगात येई. लोकांची दाटी होत असे. बाबांचे भजन एकदम थांबे. त्यांच्या रसवंतीला मग भरते यायचे. लोकांच्या तर्कशक्तीला ते अगदी चालना देण्याचं काम करायचे आणि बोलायचे. बाबा एकदा बोलायला लागले की ते म्हणायचे, बाप हो, कर्जाच्या गाळात तुम्ही का रुतून बसता? का देवाची जत्रा करता? म्हणजे देवाच्या नावाखाली तुम्ही बकरे कापता, दारू पितात, हे सगळं तुम्ही स्वतःसाठी करता. मग पोरांना अगदी सावकारांच्या दारात राबायला लावता तुम्ही. अरे तुम्ही विचार करा बाबांनो, हे सगळं शक्य आहे का? विचार करा, विचार करा, विचार करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. सरळ साध्या भाषेत महत्वाचे प्रश्न मांडायचे. लोकांना प्रश्न पडायचा की बाबांचं एवढं ज्ञान येतं कुठून? बाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकही दिवस शाळेत गेले नाही. म्हणजे या जगाची रीत पहा कशी आहे. जे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं जनगण मन, हे प्रत्येक शाळेत म्हणल्याशिवाय एकही शाळा सुरू होत नाही. पण टागोर एकही दिवस शाळेत गेले नाही. म्हणजे गंमत बघा, जी शाळेत गेले त्यांनी समाजासाठी खूप काही केलं. असं कधी होतं का? नाही. पण जे कधी शाळेत गेले नाही त्यांनी समाजासाठी अहोरात्र चिंतन करावं, याच्यापेक्षा मोठं दैवी भाग्य त्यांच्याकडे काय असू शकतं? लोकांच्या विचारशक्तीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी बाबा भजनाचा मधून आधार घेत. एखाद्या जाती धर्माचा उल्लेख न करता बाबा कोणालाही दुखवत नसत. ते म्हणत, जाती धर्म देवाने नाही तर आपण निर्माण केलेत. अरे आपल्या सर्वांचं रक्त कसं आहे? लोक म्हणत लाल. मग मला सांगा, का तुम्ही जातीभेद करता? का समाजामध्ये तेढ निर्माण करता? तुम्ही अजिबातही तेढ निर्माण करायची नाही. सर्व एक आहेत आणि आम्ही सर्व एकाच आईचे लेकरं आहोत, असं म्हणून बाबा सर्वांचं प्रबोधन करीत.